गणेशाय नमः. सूतजी महाराज कथेला प्रारंभ करतात. नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषीला कथा सांगतात. तीच कथा ब्रह्मदेव नारदाला सांगतायत. तीच कथा असणारी सनत कुमार ऋषी व्यासाला सांगतात. नंदी महाराज कथा सांगतात सनत कुमार ऋषीला. म्हणले ऋषी महाराज, आज अशी कथा सांगणार आहे. महादेवानं द्विजेश्वर नावाचा एक अवतार घेतला. म्हणले ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. अति म्हणले पूर्वीच्या काळाचं वर्णन आहे. भद्रायू राजाचं वर्णन. महादेव त्यांच्यावर ऋषभ असणारे एका साधूच्या वेशामध्ये त्यांना अनुग्रह केला होता. त्यांच्यामुळे भद्रायूला रणांगणामध्ये त्यांचा विजय झाला आणि तो भद्रायू हा राजा झाला. चंद्रांगद राजाला श्रीमंतीने कार्तिक मालीने नावाची सुंदर सुलक्षणी कन्या होती आणि त्या ऋषीवाच्या सांगण्यावरून भद्रायूनं तिच्याशी लग्न केलं. आता पती आणि पत्नी अति सुखानं राहतात, कालक्रमण करतात. एक वेळेचा प्रसंग आहे. भद्रायू राजा आणि आपली पत्नी सोबत घेतली एका वनामध्ये जातात. तो गोरगरिबांची काळजी घेणारा होता. जो शरण येईल त्यांचं रक्षण करणारा. म्हणून महादेवानं असं ठरवलं की भद्रायूची आपण परीक्षा घ्यावी. महादेवानं ठरवलं. मग महादेव एका ब्राह्मणाचं रूप घेतलं महादेवानं आणि पार्वती माता ह्या ब्राह्मणाची पत्नी बनल्या. मग त्यांनी काय केलं? महादेवानं आपल्या मायेनं एक मोठा वाघ निर्माण केला. मग तो वाघ असणारा फार मोठ्यानं आवाज करू लागला आणि महादेव ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे आणि ब्राह्मणी असणारी आणि वाघ म्हणले त्यांचा आवाज ऐकू आल्याच्या नंतर यांना फार दुःख व्हायला लागलं. रडायला लागले दोघेही. महादेव पार्वतीनं जे काही रूप घेतले होते ते रूप असणारे. मग सैरावेरा पळत आहेत. वाघ पाठीमाग लागलेला आहे. एवढ्यामध्ये त्यांना तो भद्रायू दिसला त्या ब्राह्मणाला आणि त्या भद्रायूकडे गेले. महाराज, आमच्या पाठीमाग मोठा एक वाघ लागलाय, आमचं रक्षण करा. त्यानं जर आम्हाला खाल्लं नाही तोपर्यंतच म्हणले तुम्ही आमचं रक्षण करा. मग जर म्हणले त्यांनी आमचं भक्षण केलं मग काही उपयोग होणार नाही.
तो ब्राह्मणाची पत्नी फारच मोठ्यानं रडू लागले. अहो म्हणले, आम्हाला वाचवा. वाघ म्हणले, आता आम्हाला या ठिकाणी मारतोय. ओरडणं भद्रायूनं ऐकलं. भद्रायू सावध झाले आणि एक धनुष्य बाण हातात घेतलं आणि बाण लावला. धनुष्य आलं आणि तोच वाघानं काही केलं. ब्राह्मणाची पत्नी होती, पत्नीला उचललं त्या वाघानं. लांब एकदम तो वाघ निघाला. आता भद्रायूने बरेचसे काही बाण सोडले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि मग म्हणले तो वाघ असणारा फार म्हणले दूर असा लांब गेला. मग त्यांना तो वाघही दिसत नाही आणि ब्राह्मणाची पत्नी दिसत नाही. भद्रायू राजाला फार दुःख झालं. परत आला आणि इकडं हा ब्राह्मण मोठ्यानं रडायला लागला. त्याच्या शोकाला, त्याच्या दुःखाला पारावार नाही. पत्नीची आठवण काढायला लागला, मोठमोठ्यानं रडू लागला. राजा म्हणाला, तो ब्राह्मण राजाने म्हणायला लागला, हे राजा, अरे म्हणले तू तर महान म्हणले अस्त्र चालवणार आहे, लोकांचं रक्षण करणार आहे. ज्यांच्यावर दुःखालं म्हणले त्यांच्या दुःखाचं तो निवारण करणार आहे. तुझ्यामध्ये 12,000 हत्तीचं बळ आहे. ब्राह्मण म्हणायला की त्या ठिकाणी भद्रायूला, मग कुठे गेलं म्हणले तुझं बळ? एका वाघाला म्हणले तू मारू शकला नाही. अरे म्हणले माझी पत्नी घेऊन गेला वाघ आणि शत्रूच्या हृदयामध्ये धडकी एकदम होईल असा म्हणले तुझा आवाज आहे, नाद आहे, शंका आहे. एवढा म्हणले मंत्र तुझ्याकडे असून त्याचा काय उपयोग झाला? तुझं सामर्थ्य काही उपयोगाचं ठरलं नाही. तू एका वाघाचं निवारण करू शकला नाही. दुसऱ्याचं दुःख म्हणले हरण करणं क्षत्रियाचा धर्म आहे आणि तू तर म्हणले कोणता धर्म पाळला नाही. तुझं जगणं व्यर्थ आहे. धर्मज्ञ राजा धन प्राण्याचं मोल देऊन शरण एकदम आलेल्या दीन लोकांचं रक्षण करणारा राजा असतो. अरे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, जर म्हणले तो दुसऱ्याला मदत करत नसेल, सहाय्य करत नसेल, तर म्हणले त्यांनी जगण्यापेक्षा म्हणले त्यांनी मेलेलं बरं, असा तो ब्राह्मण भद्रायूला म्हणत आहे. आता ब्राह्मणाचा विलाप चालू आहे. विलाप म्हणजे दुःख चालू आहे. निंदा ऐकू आली. भद्रायूला सहन झालं नाही. मनोमन विचार केला त्या भद्रायूला आणि आज म्हणले आपलं दैव उलट झालं. भद्रायू मनात विचार करायला लागला, आपल्याकडे जेवढा पुरुषार्थ आहे सर्व म्हणले नष्ट झाला. माझी कृती नाहीशी झाली. मी माझा धर्म पाळू शकलो नाही. एका ब्राह्मणाच्या पत्नीचं आपल्याकडून रक्षण झालं नाही. त्यामुळे म्हणले आपल्याला फार दोष लागलेला आहे, पाप लागलेला आहे. माझी संपत्ती, माझं राज्य, माझं आयुष्य काही उपयोगाचं झालेलं नाही. आता म्हणले मी जिवंत राहणार नाही, प्राण देणार आहे आणि ब्राह्मणाचं दुःख म्हणले दूर करणार आहे. म्हणून त्या भद्रायूनं त्या ब्राह्मणाचे पाय धरले, त्यांना शरण आला. अहो मी तुमच्या पत्नीचं रक्षण करू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. माझा पराक्रमही नष्ट झाला. किती अधमाई म्हणले मी. आता म्हणले तुम्ही दुःख सोडा, माझं राज्य घ्या, माझी पत्नी, माझं शरीर
सर्व म्हणले मी तुमच्या अधीन करत आहे, तुमची इच्छा असेल ते सांगा. ब्राह्मण म्हणत आहे, राजा अरे म्हणले मी गृहस्थाश्रमी मनुष्य आहे. ज्याप्रमाणे अंधा माणूस आहे आणि त्याला आरसा दाखवला, म्हणले त्याचा काय उपयोग आहे म्हणले त्या अंधळ्या माणसाला. किंवा म्हणले एखादा भिक्षुक माणूस आहे, घराचा किंवा मूर्खाला भिकाऱ्याने म्हणले घर सुंदर दाखवलेलं आहे, त्याचा काय उपयोग आहे. मूर्ख माणूस आहे म्हणले ते किती ग्रंथ सुंदर आहे, म्हणले त्याचा काय त्यांना उपयोग आहे. तुझ्याकडून प्राप्त झालेल्या धनाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा मला काही उपयोग नाही. माझी पत्नीच म्हणली आता जिवंत राहिली नाही, पत्नी मरण पावली. आता पत्नीशिवाय माझ्या जीवाला माझ्या घराला म्हणले काही अर्थ नाही. समाजामध्ये मान्यता राहणार नाही, धर्म कार्यामध्ये भाग घेता येणार नाही. म्हणून तुला काय द्यायचंय तर तुझी पत्नीच मला दे, ब्राह्मण म्हणत आहे. आणि माझ्या आयुष्यातली कमतरता म्हणले ते दूर कर. भद्रायू त्या ठिकाणी ऐकत होता. दान करणारा मनुष्य धन राज्य हत्ती किंवा प्रसंगाने तर शरीर सुद्धा दान देतो, पण आपल्या पत्नीचं दान देणं कोणालाही शक्य नाही. किंवा परिस्थितीचा उपभोग घेण्याचं जे पाप लागते कोणतेही प्रायश्चित्ताला नाहीच होत नाही हे आपण जाणता. राजा म्हणत आहे ब्राह्मणाला. ब्राह्मण म्हणते, राजा अरे म्हणले मी तप करणार आहे, तप जर करत असेल ब्रह्महत्येचं जरी पातक लागलं तरी म्हणले त्याचं दहन होत आहे. या ठिकाणी परस्त्री संघाच्या पापाची काय कथा आहे. म्हणून मनामध्ये कोणताही विकल्प करू नका आणि तुमची पत्नी मला जेवून टाका, ब्राह्मणाचं म्हणणं आहे. आणखी म्हणले मला दुसरं काही नको, काही अपेक्षा नाही म्हणले मला. ब्राह्मणाचं बोलणं ऐकलं. राजाला काही बोलता येईना, स्वतः विचार करायला लागला. हा ब्राह्मण, या ब्राह्मणाची पत्नी मरण पावलेली आहे, शोकाकुल झाला आणि आपण तर म्हणले ब्राह्मणाच्या पत्नीला वाचू शकलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला दोषही लागला. आता तिच्या विरहाने त्याने प्राण जर त्याग केला, ब्राह्मण जर याच ठिकाणी मरण पावला तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. त्यापेक्षा यांना आपली पत्नीच देऊन टाकू, दोष लागणार नाही. आणि मग म्हणले आपण काय करायचंय, आता पत्नी दिल्याच्या नंतर आपण अग्नी प्रवेश करू. असा त्या भद्रायूनं विचार केला. काष्ट जमवले, चिता रचली, पेटवली, उजव्या हातावर पाणी घेतलं, पाणी सोडलं आणि ब्राह्मणाच्या नावानं तो संकल्प म्हणून दान केलं. आता पत्नी देऊन टाकली. नंतर स्नान केलं त्या ठिकाणी राजानं. विद्वान लोकांचं मनोमन स्मरण केलं, नमस्कार केला, अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या, एकाग्र चित्त करून महादेवाचं ध्यान केलं आणि मग अग्नीत उडी टाकणार एवढ्यामध्ये त्या ब्राह्मणानं महादेवाचं रूप प्रकट केलं आणि त्यांना दर्शन दिलं. महादेवाच्या सगुण रूपाचं दर्शन घडलेलं आहे. ज्यांना 5 मुख आहेत, 3 डोळे आहेत, मस्तकावर चंद्र आहे, पिवळ्या रंगाचा जटाभार आहे, त्यामधून गंगा वाहत आहे, कंठ निळा आहे, गळ्यामध्ये वासुकी नावाचा साप आहे, अलंकार आहे. अशी मूर्ती महादेवाची महादेवाकडे पाहिलेले भद्रायूला फार आनंद वाटला.
पार्वती सहित त्यांना दर्शन घडलं, नंदी सहित. आकाशातून फुलाचा वर्षाव झाला. इंद्रदेव, विष्णू परमात्मा, ब्रह्मदेव तेही त्या ठिकाणी आले. नारद मुनी आले. मंगल वाद्य वाजत आहे. देवांच्या स्त्रिया हर्षानं नृत्य गायन करतात आणि सर्व भक्ती महोत्सव परिपूर्ण झाला. सर्व चरित्र भद्रायू पाहत आहे. अंगरोमांची झाल्या डोळ्यातून अश्रू आले. महादेवानं आपल्याला या ठिकाणी दर्शन दिलेले, हात जोडले, स्तुती केली. हे देवा, आपण दयेचे सागर आहात. तुझ्या भक्तीनं, महादेव म्हणतात त्या ठिकाणी, राजा भक्ती केल्यामुळं म्हणले मी प्रसन्न झालो. तुझी परीक्षा घेण्याकरिता मी आलो. जो वाघ होता म्हणले तो वाघही म्हणले मी निर्माण केला. तुझ्या बाणाने म्हणले त्यांना काही झाले नाही. आणि ती माझी पत्नी असणारी, झडप घालून नेणारा अन्य म्हणले कोणी नसून साक्षात म्हणले ती भवानी होती. असा प्रसंग घडून आणलेला आहे. आणि पत्नीची मागणी करून म्हणले तुझ्या धैर्याची कसोटी पाहिली म्हणले मी, आणि आता मी प्रसन्न आहे. काय वर म्हणले तुझ्या पत्नीला वर असावा, काय वर द्यायचं आहे मागून घ्या. काय तुमच्या मनामध्ये आहे, दुर्लभ तरी आहे तरी म्हणले मी देण्याकरिता तयार आहे. असे महादेव त्या ठिकाणी म्हणतात. भद्रायू म्हणतात, देवा आपण परमेश्वर आहात, कृपामंत आहात, आणि माझ्यासारख्या अधमाला तुम्ही दर्शन दिलं, हाच म्हणले मला मोठा प्रसाद मिळाला. अन्य म्हणले आता मला काही नको, आणि तुमचं दर्शन घडलेलं आहे असं म्हणलं. पुन्हा नमस्कार केला, महादेवाला प्रदक्षिणा केली. महादेव अंतर्धान पावले. देवही आपापल्या ठिकाणी जातात. पत्नीसह भद्रायू म्हणले आपल्या पत्नीसह सुखाने संसार त्यांनी केला. 10,000 वर्ष राज्य केलं. प्रजा लोकाला सुखी केलं, लोकांचं रक्षण केलं, आणि आपल्या मुलाला राज्य देऊन टाकलं. आणि तो पत्नीसह शिवलोकामध्ये तो असणारा भद्रायू राजा आपली पत्नी शिवलोकात निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदी महाराज म्हणतात, आता मी तुम्हाला परमात्मा यतीनाथ त्यांनी जो अवतार घेतला म्हणले त्याविषयी कथा सांगतो, ऐका. एका पर्वताच्या ठिकाणी जंगलामध्ये एक भिल्ल राहत होता. भिल्लाचं नाव अहुक आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव अहुका आहे. धर्माचं पालन करणारे पतिव्रता पत्नी आहे, मात्र दोघही महादेवाची भक्ती करणारे. पती आणि पत्नी महादेवाची पूजा करणारे, मनपूर्वक स्मरण करणारे. एक दिवस अहुक आपल्या पत्नीसह वनात गेला फळ आणण्याकरिता. दिवसभर म्हणले तो फिरला वनामध्ये. संध्याकाळची वेळ झाली. पुन्हा महादेवाने विचार केला की या अहुकाचं म्हणले आपल्याला या ठिकाणी परीक्षा घ्यायची. मग त्यांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. महादेवानं त्यांच्या दारात आले. आता भिल्लानं ओळखलंय कोणीतरी साधू पुरुष आहे. मग त्यांचं स्वागत केलं, आतिथ्य केलं, पूजा केली. आणि यती काय म्हणायला लागला. यती म्हणजे तो ब्राह्मण. म्हणले भिल्ला संध्याकाळची वेळ झाली. हे म्हणले भिल्ला आता थोड्या वेळात रात्र होणार आहे, आणि मी तर म्हणले आता फार म्हातारा झालो आणि मला दिसत नाही म्हणले आता या ठिकाणी मार्ग दिसणार नाही, मला चालता येणार नाही. म्हणून माझी इच्छा आहे एक रात्र सकाळपर्यंत तुझ्या घरी राहावं. जर म्हणले तो राहण्याकरिता मला जागा दिली तर फार बरं होईल. सकाळ झाल्याबरोबर
म्हणले मी निघून जाईल, आणि जर म्हणले तू मला मदत केली तर तुझं कल्याण होईल. भिल्ल म्हणाला, हे साधू महाराज, तुम्ही म्हणता बरोबर आहे, मात्र माझं घर लहान आहे, इथे तुम्ही कसे राहणार. आता असं म्हणल्याच्या नंतर तो ब्राह्मण निघाला जाण्याकरिता. मात्र त्या भिल्लाची पत्नी होती, ती म्हणाली, अहो साधू आहे, संन्यासी आहे, आणि एक रात्र या ठिकाणी थांबणार आहे, आणि सकाळ झाल्याच्या नंतर तो निघून जाणार आहे, मग त्यांना एक रात्र आपल्या घरी राहू द्या. पत्नी म्हणायला लागली, विनमुख पाठवू नका, ग्रस्त आश्रमाचं आपण पालन करावं. विनमुख म्हणले पाठवू नये, आणि मग तुम्ही येती बरोबर सुखाने म्हणले घरात राहा. त्या ब्राह्मणाबरोबर तुम्ही घरात राहा, मी धनुष्यबाण हातात घेईन आणि मी दारामध्ये थांबीन. असं पत्नी म्हणू लागली. बोलणं ऐकलं. भिल्ल स्वतः विचार करू लागला, घर लहान आहे, पत्नीला बाहेर ठेवून आपण घरात राहणं म्हणले शोभा नाही. हा संन्यासी आहे, दुसरीकडे गेला तर धर्माचा नाश होतो, मग काय करावं. माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी म्हणले योग्य नाही, म्हणून आपण घराच्या बाहेर थांबावं. आपणच म्हणले स्वतः घराच्या बाहेर थांबू, असा विचार केला. मग जेव्हा व्हायचं असेल म्हणले ते हो, असा विचार केला. आणि संन्यासी आणि आपली पत्नी घरात राहण्यास त्या दोघांना सांगितलं, आणि हा त्या ब्राह्मणाला आश्रय दिला त्या भिल्लानं, आणि म्हणून तो ब्राह्मण त्याला धन्यवाद दिले. रात्र झाली, भोजन झालं. भिल्ल हा त्यांच्या पत्नी ब्राह्मणात थोडी बहुत सेवा केली, दोघांनीही सेवा केली त्या ब्राह्मणाची. त्यांना आथरून टाकलं, पांघरून दिलं, आणि मग तो झोपी गेला. भिल्लीन एका बाजूला झोपलेली आहे. आता भिल्लाने झोपडीचे दार ओढून घेतले आणि तो बाहेर थांबला. रात्र वाढू लागली. आता झोपडी ही असणारी जंगलात आहे. मग जंगलात काही त्या ठिकाणी काही वाघ येऊ लागले, काही पशु पक्षी येऊ लागले. मग तो शस्त्रानं निवारण करायचा भिल्ल असणारा. शेवटी तो पशु एकदम आता निवारण करता करता बराच वेळ गेला. मात्र तो थकला. थकल्याच्या नंतर बलवान एक वाघ आला आणि त्या भिल्लाला खाऊन टाकलं. तो भिल्ल असणारा मरण पावला. सकाळ झाली. ब्राह्मण झोपेतून उठलेला आहे, दार उघडलं, बाहेर आला. भिल्ल दिसत नाही. भिल्लाचे हाड दिसू लागले, हाड असणारे. पाहिले त्यांच्याकडे हाड दिसायला लागले. फार दुःख झालं. म्हणजे आपल्याला जागा दिल्यामुळं सज्जन भिल्ल म्हणजे मरण पावला, स्वतःचा प्राण गमवावा लागला. आणि यांच्या मृत्यूला कारणीभूत म्हणजे आपणच आहोत, असं तो ब्राह्मण मनात विचार करायला लागला. ब्राह्मण आक्रोश करू लागला. आणि मग व्यथित पाहून भिल्लीनीला सुद्धा अनिवार्य दुःख झाला. आता पतीच मरण पावले. आता ब्राह्मण फार म्हणले आक्रोश करायला लागला. पत्नी काय म्हणायला लागली, महाराज पती माझा आहे, तुम्ही का दुःख करता. माझ्या पतीला स्वधर्माचं कर्तव्याचं पालन करत असताना मृत्यू आला. याच्यामध्ये वाईट काही झालं नाही. तुम्ही का दुःख करता. दुःख नका करू. अहो ते धन्य कृतार्थ झाले. आणि आता मीही म्हणले पत्नी धर्माला अनुसरून त्यांच्या सोबत सती जाणार आहे, माझंही कल्याण होईल. भिल्लीनीचं बोलणं ऐकलं. ब्राह्मण अत्यंत थक्क झाला. मग तिनं काही केलं, एक चिता रचली अशी, चौकडून अग्नी लावला.
भिल्लिनीनं आपल्या पतीचं, भगवान शंकराचं, महादेवाचं स्मरण केलं, त्या साधूनं नमस्कार केला आणि अग्नीमध्ये उडी टाकण्याकरिता सिद्ध झाली. मात्र काय झालं की त्या यतीनं महादेवाचं रूप प्रगट केलं. महादेवाचं रूप प्रगट केलं. अहो तू खरोखर धन्य आहे महादेव म्हणतात, तुझं आचरण भक्तीनं म्हणले मी संतुष्ट झालो, जे मागशील म्हणले ते देण्याकरिता मी तयार आहे. तेव्हा महादेवाच्या दर्शनाला भिल्लिनीला एवढा आनंद झाला, स्वतःच भान नाही राहिलं. महादेवानं जाणलं की भान नाही राहिलेलं, फार प्रसन्न झाले. न मागता वर द्यायचं ठरवलं. रे तुझा जो पती आहे पुढच्या जन्मामध्ये राजा होणार आहे, नळ राजा म्हणून जन्माला येईल. आणि तूही म्हणले दमयंती म्हणून म्हणले जन्माला येशील पुढच्या जन्मामध्ये. आणि माझं म्हणले मी त्या ठिकाणी येणार आहे एक हंसाचं रूप धारण करून, आणि दोघांचं म्हणजे तुमचं लग्न लावून देईन म्हणले मी. महादेव सांगतात योगेश्वराला दृढ वासलेली मुक्ती प्राप्त कराल. महादेवाने एक लिंगाची स्थापना केली आणि भिल्ल आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही म्हणून एक लिंग तयार केलं. पुढच्या जन्मामध्ये तो असणारा नळ राजा झाला आणि ही त्यांची पत्नी असणारी दमयंती झाली. आणि मग पुढच्या जन्मामध्ये हंस रूपाने महादेव प्रगट झाले. दमयंतीचं नळ राजाचं लग्न लावून दिलं. असा पूर्वीचा इतिहास आहे. राजकुळामध्ये जन्म मिळाला. महादेवाने सुद्धा हंसाचं रूप घेतलं, त्यांना सुखाची प्राप्ती झाली. आता नळ राजा दमयंती फार म्हणले आनंददायक त्या ठिकाणी झाले. असं चरित्र परम पवित्र असणार नंदी महाराज वारुशीला सांगतात. कथा ऐकल्याच्या नंतर सर्व कामना परिपूर्ण होतात, आयुष्य वाढल्या जाते, यश प्राप्त होते, भक्ती वाढल्या जाते, मुक्ती एकदम आता देणारी आहे. म्हणून कथा ऐकताना म्हणले आपण कोण अळस न करता नित्य श्रवण करीत जा, पठन करा, मनन करा, याही लोकांमध्ये सुख मिळेल आणि परलोकामध्ये सुद्धा शिवलोकामध्ये म्हणजे जाता येईल. म्हणून कथा ऐकणं म्हणजे या ठिकाणी कल्याणकारक आहे. गोपाल कृष्ण भगवान हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय.
हरि ओम नमः शिवाय 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 पुंडलिकावरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सीताकांत सुब्रह्मण्य राम पार्वती पते मारुति महाराज की जय राम गोपाल कृष्ण